जंतर मंतरचं आंदोलन देशभर आहे आणि जी जगभर चर्चा आहे आणि ह्या आंदोलनाला सपोर्ट करण्यासाठी देशभरातून लोक आले, पुण्यातून लोक आली आहेत, तरुण आलेत. येताना नुसते आले नाही तर साहित्य घेऊन आलेत. हे झेंझीचे विद्यार्थी कल्पक आहेत, यांच्या ज्या कल्पना आहेत त्या सोशल मीडियावरती सध्या ट्रेंडिंग आहेत. ज्या पद्धतीने पोस्टर तयार करून त्यांनी ज्या घटनेचा जो काही निषेध केलेला आहे तो अतिशय वाखाणण्याजोगा आहे. कदाचित कोणाला वल्गर वाटू शकतो, मात्र त्यांची कल्पनाशक्ती आपण नाकारू शकत नाही आणि त्यांच्याच कल्पकतेला वाव देण्यासाठी त्यांचेच तरुण पिढीतले झेंझी लोक खास पुण्याहून ट्रॅव्हल करून त्यांच्यासाठी आलेले आहेत. मात्र धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे, मात्र त्यांचे कष्ट हे अजूनही आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुण्यावरनं आलाय, हम पुणे से आए हैं तो भाई रिजाइन कर दिया. 1400 किलोमीटर पुणे दिल्ली. कसं काय? हिंदी चलेगी ये कंफर्टेबल। हिंदी चलो बोलो. तो हमारा तो ऐसा था कि सबसे पहले कि जब सभी लोग इतनी दूर दूर से आ रहे हैं तो हम पुणे में रहते हैं तो हम क्यों ना आए। तो हमारी ये टीम सारी आई है, मैनकाइंड फाउंडेशन की एक स्टूडेंट्स की टीम है जो कि हमने हमारा कंट्रीब्यूशन नहीं यहाँ वॉलेंट्री करने के अलावा बाकी हमने हमसे जो भी बना, स्टेशनरीज बोलिए स्टूडेंट्स के लिए, जो पावर बैंक, जो सारी चीज़ें हमसे बनी हमने किया और हमने प्रोटेस्ट में भी शामिल हुए थे हम। और फाइनली आप लोगों को पता ही है जो न्यूज़ आई है, जो सामने आज रेजिग्नेशन फाइनली हो चुका है। और ये सौरभ भाई है जिनके सौरभ भाई है। ये सौरभ भाई है जिनके साथ क्या मैं- करते हैं सौरभ भाई? मैं मराठी, आयसा हिंदी? से हूँ। मराठी हिंदी नहीं, हिंदी में ही ठीक है. क्या कंफर्टेबल करते हूँ। हैं पुणे में? मैं यहीं से हूँ, दिल्ली से ही हूँ, दिल्ली से। जामिया से पीएचडी कर रहा हूँ, हाँ। आयसा के साथ जुड़ा हुआ हूँ। हाँ। पिछले 1 महीने से ज्यादा समय हो गया हम लोग जंतर मंतर पर धरना देके बैठे थे कि धर्मेंद्र प्रधान जो कल्प्रिट है पूरे एजुकेशन सिस्टम को खत्म करने के पीछे, पेपर लीक तमाम हाँ. हर साल हर तरह के, चाहे वो नीट का हो चाहे नेट का हो, तमाम पेपर लीक का सोल रिस्पॉन्सिबल था। आज धर्मेंद्र प्रधान जो एजुकेशन मिनिस्टर है रिजाइन किया है, लेकिन इसके साथ ही जो अकाउंटेबिलिटी है वो पूरी तरीके से तय नहीं हो रही है, क्योंकि जो एनटीए है वो पूरी तरीके से स्क्रैप करना चाहिए और अभी तक वो एनटीए स्क्रैप नहीं हुआ है। तो ये रिस्पॉन्सिबिलिटी अभी भी धर्मेंद्र प्रधान के ऊपर थी, लेकिन सिर्फ धर्मेंद्र प्रधान के रेजिग्नेशन तक ये सीमित नहीं है, एनटीए को ही खत्म करने की हमारी सगळे डिमांड तरुण रही है। उपस्थित होते. जेव्हा अभिजित दिपके भाषण करत होते, मराठी माणूस वाकेल पण झुकणार नाही, मोडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भीमच्या घोषणा दिल्या. एक मराठी मुलगा दिल्लीमध्ये येतो, आंदोलन करतो आणि केंद्र सरकार एक राजीनामा घेतो. आम्हाला ते ऐकून आम्ही पण प्राऊडली महाराष्ट्र आहे. दीपक भाऊंसाठी आम्ही खास पुण्यावर माझ्या मित्रांनी आम्ही 2 दिवस नॉनस्टॉप गाडी ड्राईव्ह करून त्या मुलांना ज्या गोष्टी लागतील सपोर्टसाठी आम्ही खास आलेलो त्यांच्यासाठी. आमची फाउंडेशन आहे हेल्थ अँड कम्फर्ट फाउंडेशन म्हणून पुण्यामध्ये आम्ही युवा मुलांसाठी सपोर्टसाठी खास आम्ही आलेलो आहे. प्रत्यक्ष पाठिंबा देताय तुम्ही पण आणि यश येताना पाहायला मिळतंय. हो, ॲक्च्युली सगळ्यात जास्त आनंद त्याच गोष्टीचा आहे की आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर ही अनाऊन्समेंट झाली. सो हे आम्ही ॲक्च्युली म्हणतो ना, एक इतिहास आम्हाला बघायला मिळाला. सो एवढं लांबून येण्याचं आमचं जे हे होतं हार्डवर्क ते पे ऑफ झालं. तर या जंतर मंतरच्या आंदोलनात तरुणांना देशभरातून जगभरातून पाठिंबा मिळाला, अप्रत्यक्ष किंवा प्रत्यक्षरित्या. आणि या आंदोलनाची इतिहासामध्ये नोंद घ्यावी लागेल आणि सरकारला महिन्याभराच्या आतच विद्यार्थ्यांना उत्तर द्यावी लागली. खुद्द पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवरती येऊन हॅलो फ्रेंड्स म्हणून इस्तिफा आम्ही घेतोय असं इंडिरेक्टली सांगितलंच होतं. कॅमेरामॅन ऋषिकेश, मी प्रीतम पुरोहित, डिजिटल प्रभात.